नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये युक्रेनवरती रशियाच्या हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेत काल मतदान झालं. विशेष तातडीच्या बैठकीनंतर हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. या मतदानादरम्यान 141 देशांनी रशियाच्या विरोधात मतदान केलं, तर 5 देशांनी रशियाला पाठिंबा दिला. त्याचवेळी भारतासह 35 देशांनी मतदानात सहभाग घेतला नाही. ठराव संमत करून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं रशियाला युक्रेनमधून माघार घेण्याची मागणी केली. युरोपातील देशांपासून ते पॅसिफिकच्या छोट्या बेटावरील देशांपर्यंत अनेक देशांनी रशियानं युक्रेनवरती केलेल्या हल्ल्याचा निषेधच केला. संयुक्त राष्ट्र महासभेत रशिया विरोधात ठराव मांडण्यात आला आणि 141 देशांनी यामध्ये रशियाच्या विरोधात मतदान केलं, तर 5 देशांनी रशियाला पाठिंबा दिला आणि भारतासह एकूण 35 देश हे तटस्थ राहिले. त्यांनी मतदानामध्ये भाग घेतला नाही. ठराव संमत करून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं रशियाला युक्रेनमधून माघार घेण्याची मागणी केली आणि युरोपातील देशांपासून ते अगदी पॅसिफिकच्या छोट्या बेटांवरच्या देशापर्यंत अनेक देशांनी रशियानं युक्रेनवरती केलेल्या हल्ल्याचा निषेधच केला. भारतासह 35 देश या मतदानामध्ये तटस्थ राहिले. या मतदानामध्ये सहभाग घेतला नाही भारतासोबत इतर 35 देशांनी. मात्र 141 देशांनी रशिया विरोधात मतदान केलं, तर फक्त 5 देश हे रशियाच्या बाजूनं उभे राहिले. संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये रशिया विरोधात ठराव मांडण्यात आला आणि रशिया विरोधातला हा ठराव मंजूर देखील झाला, कारण फक्त 5 देशांचा पाठिंबा रशियाला मिळाला आणि बाकी 141 देशांनी रशिया विरोधात मतदान केलं, तर भारतासह एकूण 35 देश तटस्थ राहिले. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. प्रशांत, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत जे काही मतदान घेण्यात आलं किंवा ठराव मांडण्यात आला त्याबद्दल काय सविस्तर माहिती द्याल? संयुक्त राष्ट्र संघाची सभा झाली. त्या सभेमध्ये खास करून युक्रेन आणि रशियामध्ये जो युद्ध सुरू आहे त्या संदर्भात विस्ताराने चर्चा झाली आणि त्यानंतर या संदर्भात ज्या पद्धतीनं रशियाने जी भूमिका घेतली आहे आणि परिस्थिती जी निर्माण झाली आहे युक्रेनमध्ये, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर तिथे जे मतदान घेण्यात आलं त्या मतदानामध्ये साधारणतः जी माहिती मिळाली की साधारणतः 35 लोकांनी याला अबसेंट केलं. याचा अर्थ असा होतो की 35 लोकांनी त्याला विरोध केला. भारतासह 35 देशांनी त्याला विरोध केला. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अतिशय महत्वाचं आहे की या जो प्रस्तावाला UNGA मध्ये जो 141 लोकांनी त्याला पाठिंबा दिला, 5 लोकांनी विरोधात मतदान केलं, तर 35 लोकांनी अबस्टेन केलं. याचा अर्थ तटस्थ राहिले. 5 आणि 35 40 लोकांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं असं म्हणावं लागेल. पण 141 लोकांनी याला पसंती देखील दिलेली आहे आणि त्याला होकार देखील दिलेला आहे. खास करून हा रशियाच्या विरोधातला प्रस्ताव होता. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हे महत्वाचं ठरतं की आता UNGA मध्ये जो प्रस्ताव आला होता त्यानंतर आता रशियावरती काय कारवाई UNGA करतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. जी प्रशांत, आणि यामध्ये भारतासह एकूण 35 देश तटस्थ राहिले. मात्र हा जो काही ठराव मंजूर झालाय रशिया विरोधात, म्हणजे याचा परिणाम काय दिसेल? म्हणजे रशिया माघार घेईल, काय वाटतंय? रशिया माघार घेईल हे या घडीला बोलणं अशक्य आहे, कारण की ज्या पद्धतीने रशिया युक्रेनवरती चारही बाजूनी विध्वंस घडवून आणत आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी हुकुमशहा पद्धतीने त्यांनी संपूर्ण कारवाई करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे या घडीला ते माघार घेईल यावर स्पष्टपणे बोलणं शक्य नाही आहे. पण महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण ठराव जर बघितला तर रशियाच्या हेकेखोर भूमिकेच्या विरोधामध्ये हा ठराव पारित झालेला आहे. याचमुळे असं म्हणावं लागेल की आता या रशियावर UNGA मध्ये सहभागी असलेले 141 देश आहेत ज्यांनी याला होकार दिलेला आहे, ते देश काय कारवाई करतात, कशा पद्धतीने त्याच्यावरती निर्बंध लावतात. कारण की यापूर्वी अमेरिका असो, UK असो की UN युनायटेड नेशन असो किंवा EU असो, युरोपियन युनियन असो, या सगळ्यांनी विविध प्रकारचे निर्बंध हे लादलेले आहेत. असं असताना आता जेव्हा नवीन निर्बंध कशा पद्धतीने लादले हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार. त्या निर्बंधांना रशिया कसं उत्तर देतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे. जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. रशिया विरोधातला ठराव मंजूर झालेला असला तरी रशिया माघार घेईल हे काही आता सांगू शकत नाही. मात्र माघार घेण्यासाठी रशियावरती दबाव मात्र वाढलेला आहे इतकं नक्की.
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. रशिया युक्रेन युद्धादरम्यान पीएम मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा केली. खार्किव्हमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी सहकार्य करण्याचं आश्वासन पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना दिलं. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीसाठी रशियन सैन्य आवश्यक ती सर्व पावलं उचलत असल्याचं पुतीन म्हणाले. भारतीय विद्यार्थ्यांच्या एका टीमला विशेष कॉरिडॉरद्वारे ताबडतोब बाहेर काढून रशियाला पाठवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्यांना लवकर आणि सुरक्षितपणे भारतात परत पाठवता येईल, असंही त्यांनी आश्वासन दिलं. युद्धग्रस्त युक्रेनमधून अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी ऑपरेशन गंगा अंतर्गत त्यांना मायदेशात आणण्यात आलं. युक्रेनमधून बाहेर पडताना या विद्यार्थ्यांसाठी तिरंगा झेंडा मदतीला आला आणि तिरंग्यामुळे या विद्यार्थ्यांचा युक्रेनमधून बाहेर पडतानाचा मार्ग सुकर झाला. तिरंग्यामुळे पाकिस्तानी विद्यार्थ्यांना सुद्धा युद्धग्रस्त भागातून बाहेर पडताना मदत झाल्याचं अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं. युद्धग्रस्त भागात तिरंगा मदतीला. तिरंग्यामुळे मार्ग झाला सुकर. तिरंग्यामुळे भारतीय विद्यार्थी सुखरूप. युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी केलेला हा जयघोष आहे आपल्या मातृभूमीचा. आपल्या मातृभूमीत सुखरूप आणि सुरक्षित परतल्याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. युद्धग्रस्त भागात देशापासून हजारो मैल दूर असताना या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीला आला तो तमाम भारतीयांचा अभिमान असलेला तिरंगा. अनेक अडचणींचा डोंगर पार करत युद्धग्रस्त युक्रेनमधून बाहेर पडत असताना या विद्यार्थ्यांनी तिरंग्याचा आसरा घेतला. युक्रेनची सीमा पार करून लगतच्या देशांमधील सीमांमध्ये प्रवेश करत असताना या विद्यार्थ्यांचा प्रवास आपल्या तिरंग्यामुळेच सुकर झाला. एक्चुअली हमारे जो फ्लैट है, फ्लैट की यहाँ पर आर्मी से हमारी ऐसी बात हुई थी, तो वो कह रहे थे कि आपका जो है इंडियन फ्लैग है और आप इंडियन हो तो आपको इतनी डरने की ज़रूरत नहीं है क्योंकि इंडिया रशिया का सब ठीक चीज़ है. तो हम लोग ने वैसी फटाफट फ्लैग अरेंजमेंट की और जैसी हमारी बस जैसी हुई तो हम लोग ने बस के सामने 2 इंडियन फ्लैग प्रॉपर बिगेस्ट बड़े बड़े लगा दिए ताकि हमको फ्री क्लियरेंस मिले. और एक्चुअली वो काम किया क्योंकि इंडियन फ्लैग देखे लोगों ने देखा कि ये सब इंडियन बच्चे मेडिकल स्टूडेंट्स हैं तो उनको हमको अलाउंस मिलता है. क्या चलिए यस मैम, वो फ्लैग मैंने अरेंज करा था. मैं भाग के जाके मार्केट गया, कलर स्प्रे लेके आया, फिर मैंने 6 कलर स्प्रे खरीदे. फिर मैं दूसरी दुकान पे गया, मैं कर्टन लेके आया, मैंने कर्टन काटा, फिर वो हैंड टू हैंड स्प्रे बनाया और वो मेरे पास वीडियो भी है. फिर हम जब घर से निकल रहे थे पूरी बस पे फ्लैग लगाए, फिर हमने नेशनल एंथम गाया, उसके बाद फिर हम निकले. विशेष म्हणजे भारतीय विद्यार्थीच नाही तर काही पाकिस्तानी आणि तुर्कीच्या विद्यार्थ्यांनीही तिरंग्याचा सहारा घेत आपापली सुटका करून घेतल्याची माहिती भारतीय विद्यार्थ्यांनी दिली. तो कहीं पर मैं पढ़ रही थी कि एक टर्किश बच्चे ने, एक पाकिस्तानी बच्चे ने, सबने भारत के झंडे पकड़ लिए थे ताकि उन्हें उनको हेल्प मिल रही थी मैम जल्दी. इसमें ऐसी भारतीय झंडा काम आया. जी, भारतीय झंडे और भारतीय दोनों काम है. परदेशात स्थिरस्थावर झाल्यानंतर अनेक जण आपल्या मायभूमीला विसरतात. मात्र अडीअडचणीच्या क्षणी आपला देशच आपल्या मागे उभा राहतो याची प्रचिती जणू युक्रेनच्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना तिरंग्याच्या रूपात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. देशामध्ये ऑपरेशन गंगाला वेग आलाय. युक्रेनमध्ये अडकलेले 220 भारतीय मायदेशी परतले. C-17 या विमानातून 220 भारतीय दिल्लीमध्ये पोहोचले. तर मुंबईत सुद्धा एअर इंडियाच्या विमानातून भारतीय पोहोचलेले आहेत. रावसाहेब दानवे यांनी सर्व भारतीयांचं स्वागत केलं. बुखारेस्टहून हे भारतीय मुंबईमध्ये पोहोचले. तर हंगेरीहून C-17 विमानातून 220 भारतीय दिल्लीमध्ये पोहोचलेत. युक्रेनमध्ये अडकलेले 220 भारतीय मायदेशी परतले. 2 विमानं आलेली आहेत. C-17 या सैन्याच्या विमानातून भारतीयांना परत आणलं जात आहे. दिल्लीमध्ये सुद्धा एक विमान पोहोचलं, तर मुंबईमध्ये सुद्धा 220 विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान पोहोचलं. रावसाहेब दानवे यांच्याकडून सर्व भारतीय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं मायदेशात.
मुंबई आणि दिल्लीमध्ये ही 2 विमानं पोहोचली आहेत. यूक्रेन में इस वक्त कैसा माहौल है? हाँ, माहौल तो बहुत ख़राब है. मैं वेस्ट साइड रहता था, मतलब बॉर्डर से दूर ही था, बट तो भी हमारे इधर भी एक मतलब बम का हमला हुआ था. बहुत स्ट्रगल भरा रहा. 7 दिनों से हम निकले हुए, कम से कम 7 दिनों के बाद फाइनली आज हम इंडिया पहुंच गए. अचानक से वॉर सिचुएशन क्रिएट हो गई तो हमें बोल दिया गया कि आपको इवैक्यूएट करना है. तो अचानक से जस्ट हमारे एरिया में ही मिसाइल गिरी थी साइड में ही. बट बाद में हमें बस इवैक्यूएशन कराया गया. पहले का प्रवास था एक 9-10 आवर्स का बस ट्रैवलिंग थी. बाद में हमें एक बॉर्डर से बहुत दूर छोड़ा गया जहाँ पर बहुत बड़ा ट्रैफिक था बॉर्डर क्रॉस करने के लिए, रोमानिया वाला. सो रोमानिया बॉर्डर पे पहुंचने के लिए हम एटलीस्ट 11 किलोमीटर चल के गए हमारा पूरा लगेज लेके. बाद में वहाँ पर बॉर्डर क्रॉस करने के लिए बहुत ज़्यादा भीड़ थी. 2 और 3,000 स्टूडेंट्स थे जिनकी भीड़ में घुस के हमें वहाँ से निकलना था. मैं तो कहती हूँ भगवान हम सभी परिवार वाले दुआ दे रहे हैं सारी अपनी गवर्नमेंट को, इंडिया गवर्नमेंट को, कि भाई बड़ा अच्छा लग रहा है कि इतना सहयोग दिया कि बच्चे जो 6 फ्लाइट्स बढ़ाई हैं परसों से, जो जैसे सुना न्यूज़ में, तो उससे सबको तसल्ली हुई कि हमारे बच्चे जल्दी घर आ जाए. मुंबई आणि दिल्लीमध्ये विद्यार्थी परतल्यानंतर त्यांच्या पालकांच्या या भावना होत्या. कारण भारतानं भारतीय सैन्याची मदत घेऊन आता विद्यार्थ्यांना परत आणण्याची सुरुवात केलेली आहे आणि त्याद्वारे C-17 विमानातून हे विद्यार्थी पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी रावसाहेब दानवे उपस्थित होते. उन्होंने गंगा ऑफिसर आपको वहां पर गाइड करेंगे, मुझे ऐसा लगता है. रशियन सैन्यानं युक्रेनवरती जोरदार हल्ले केलेत. रशियाच्या सैन्यानं युक्रेनच्या खेर्सॉन या शहरावरती ताबा मिळवलाय, तर खार्किव्ह आणि कीव्हमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. रशियाच्या सैन्यानं केलेल्या मिसाईल हल्ल्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. खार्किव्हमधल्या मिलिटरी अकादमीवरती रशियानं मिसाईल हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये अकादमीच्या इमारतीचं मोठं नुकसान झालंय. युद्धाच्या 7व्या दिवशी रशियानं हल्ल्याची तीव्रता वाढवली. रशियाचे युक्रेनवर चौफेर हल्ले. खेर्सॉन शहरावर रशियाचा ताबा. खार्किव्हमध्येही रशियाचं सैन्य घुसलं. कीव्हमध्ये जोरदार धुमश्चक्री. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर 7व्या दिवशी रशियानं हल्ल्याचा जोर वाढवलाय. रशियानं सैन्याचा मोठा ताफा युक्रेनकडच्या शहराच्या दिशेनं मार्गाक्रमण करत असल्याचं मंगळवारी सॅटेलाइटच्या छायाचित्रातून स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत आणि बुधवारी तेच पाहायला मिळालं. रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधल्या मोठ्या शहरांवर बॉम्बचा अक्षरशः वर्षाव केला. रशियानं केलेल्या या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनमधील शहरं अक्षरशः भाजून निघालेत. रशियानं केलेल्या मिसाईल हल्ल्यामुळे इमारती जमीनदोस्त झाल्यात. आगीच्या भल्या मोठ्या ज्वाळांचा वेढा अनेक ठिकाणी पडलाय. या हल्ल्यामुळे काही किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरून गेलाय. दक्षिण युक्रेनमधल्या खेर्सॉन या शहरावर ताबा मिळवल्याचा दावा रशियाकडून केला जातोय. रशियानं केलेल्या हल्ल्यात खेर्सॉन शहर उद्ध्वस्त झालं. खेर्सॉन शहरातील एका इमारतीला बॉम्बनं लक्ष्य करण्यात आलं. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ समोर आलाय आणि यातूनच या युद्धाची दाहकता लक्षात येते. रशियन सैन्य युक्रेनच्या खार्किव्ह शहरातही शिरल्याची माहिती आहे. खार्किव्हमधल्या मिलिटरी अकादमीवर रशियानं मिसाईलनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अकादमीच्या इमारतीचं मोठं नुकसान झालं.
इमारतीचा बराचसा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. तर रशियानं त्यांचे पॅराट्रूपर खार्किव्हमध्ये उतरवलेत. एका रुग्णालयाला सुद्धा रशियाच्या सैन्यानं लक्ष्य केलं. खार्किव्हच्या रस्त्यावर युक्रेन आणि रशियाच्या सैन्यामध्ये आमने सामनेची लढाई सुरू आहे. तर कीव या देशाच्या राजधानीत रशिया आणि युक्रेनच्या सैन्यात धुमश्चक्री सुरू आहे. युक्रेनमधल्या अनेक शहरी भागामध्ये बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इमारतींचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक इमारती आग आणि धुरानं वेढल्या गेलेत. रशियानं केलेल्या हल्ल्यात इमारती आणि घरांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे सगळीकडे ढिगारेच ढिगारे दिसत आहेत. रशियाचं सैन्य युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांकडे कूच करत असताना युक्रेनच्या सैन्याकडूनही रशियाच्या सैन्याला जोरदार प्रतिकार केला जातोय. युक्रेनकडे जाणाऱ्या रशियाच्या टँकच्या ताफ्याला युक्रेनकडून लक्ष्य करण्यात आलं. त्यात रशियाचे काही टँक उद्ध्वस्त झाले. दिवसेंदिवस या युद्धाची दाहकता वाढत चालली आहे आणि त्यामुळेच हे युद्ध नेमकं कोणत्या दिशेने जाणार याबद्दल जगभरातून चिंता व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. महाविकास आघाडी सरकारचं हे तिसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या संदर्भातल्या बातम्या आपण पाहणार आहोतच. एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. महाविकास आघाडी सरकारचं हे तिसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अशात विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारमधील नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, नवाब मलिकांचा राजीनामा, आरक्षण, शेतकऱ्यांची वीजबिल माफी अशा विविध मुद्द्यांवरून भाजप सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तर विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुद्धा या अधिवेशनात सुटेल असं बोललं जात आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचंच लक्ष आहे. ओबीसी आरक्षणावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समुदायाच्या राजकीय आरक्षणाबाबत कोर्टात सुनावणी होईल. याआधी 28 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीत निवडणुकीशी संबंधित 2 प्रकरणांवरती एकाच वेळी सुनावणी करणार असल्याचं कोर्टानं सांगितलं. मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम रिपोर्टनुसार आरक्षण लागू करण्याची परवानगी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टाकडे मागितली. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की नाही याचं उत्तर आजच्या सुनावणीवरती अवलंबून आहे. या सगळ्या बातम्यांसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत स्पीड न्यूज.